तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण बाले किल्ल्यावरती पोहोचणार आहोत. हा आहे सरसगडाचा बाले किल्ला. तर इथनं आपल्याला जायचं आहे. ही जी आहे ती रोप लाईन आहे, आपल्याला हिलाच पकडून पुढे जावं लागणार आहे. तुम्ही इथनं वरती बघू शकता. हे बघा ह्या ज्या आहेत त्या जुन्या शिड्या आहेत इकडनं. चला तर जाऊया पुढे. मला इथे एक पाण्याचा टाका दिसतोय. साधारणपणे 4 ते 5 फूट खोली असेल याची. या तुम्ही बघू शकता. चला तर मग मित्रांनो आपल्याला ही रोप लाईन पकडूनच वरती जावं लागणार आहे, कारण की इथला जो रस्ता आहे तो थोडा बिकट आहे. आणि तुम्ही इथे वरती बघू शकता ह्या ज्या शिड्या आहेत त्या पूर्णपणे अशा दगडामध्ये कोरलेल्या आहेत. या बघा. आणि आता मित्रांनो आपण बाले किल्ल्यावरती पोचलो आहेत. तुम्ही इथनं बाले किल्ल्याची तटबंदी बघू शकता. हे बघा थोडी ढासळली आहे पण आहे भरपूर अशी सुंदर आणि बघण्यासारखी आहे. आणि इथं मला आणखीन एक पाण्याचा टाका दिसला आहे, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी साठा आहे, तोही दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा. आणि हे बघा. दादा पण पाणी साठा बघतायत. तर मग चला मित्रांनो पुढे जाऊया. तुम्ही जे माझ्या पुढे आता एक ढिगार बघताय मातीचा, तो मातीचा ढिगार नसून चुन्याचा कोठार आहे. हा जो ढिगार आहे तो चुन्याचा आहे. हा जो चुना आहे तो गड किल्ल्याच्या बांधकामासाठी वरती वापरण्यात येत होता पूर्वी. हे बघा. आणि आता तुम्ही बघू शकता इकडे जे आपल्या पाठीमागच्या साईडला हे जे खोदकाम केलेलं दिसतोय, हे सरसगडाच्या बाले किल्ल्यावरती जे वाडे होते पूर्वी त्यांचे ते अवशेष आहेत. आणि इथे समोर तुम्ही बघू शकता हा आहे तो शिव मंदिर. आणि गडावरती पाण्याची कमतरता न व्हावी म्हणून इथे हा जो तलाव आहे तो हाताने खोदून आणि तो तलाव तयार केलेला आहे. तर मी हे तुम्हाला दाखवून इथे आपली व्हिडिओ संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.